महाराष्ट्रातल्या अनेक शहरांची जर गणती केली तर गुण तुम्हाला जास्त द्यावे लागतील. हे जबरदस्त आहे. आणि एवढं पाहायसाठी तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने म्हणणं सोपं आहे, पण निदान प्रत्येक नेत्याने आणि ज्याला काही मराठीबद्दल करावंसं वाटतं अशा प्रत्येकाने इथे यावं असा मी आग्रह करेन. तुम्ही म्हणजे कुठलंही क्षेत्र असं सोडलेलं नाही. जिथे जिथे तुम्हाला वाटतं की माझी मराठी ही इथे असली पाहिजे, टिकली पाहिजे, वाढली पाहिजे, तिचं संवर्धन झालं पाहिजे, तिच्यावर किमान प्रेम केलं पाहिजे, असं जे काही क्षेत्र तुम्हाला वाटलं, आवडलं, सापडलं, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही तुमचा ठसा उमटवलेला स्पष्ट दिसतोय. आणि ह्या कामाला नुसत्या शुभेच्छा देऊन चालणार नाही, तर खरोखर यामध्ये सहभागीच झालं पाहिजे. म्हणून ह्या तुमच्या सगळ्या कामांमध्ये अधिकृतपणे सहभागी होण्यासाठी आम्ही माझ्या मराठी भाषा विभागानं ग्लोबल मराठी व्यासपीठ हा स्वतंत्र विभागच तयार केलेला आहे. आणि त्यातून अनेक आम्ही उपक्रम सुरू केलेले आहेत. हळूहळू सुरुवात झाली आहे. आणि हा सगळा एवढा व्याप आहे, तो व्यापून टाकणं हे आम्हाला सुद्धा म्हणजे तुमच्या वेगाने धावणं आता ते जमवावं लागेल. त्यासाठी खास प्रयत्न करावे लागतील. एक शैलेश सूर्यवंशी म्हणून आहे, तुमच्यासारखाच मराठीचा वेळ घेतलेला तरुण, तो आत्ता या क्षणी अमेरिकेत आहे, युनायटेड स्टेट्समध्ये. आणि तो तिथल्या शाळांमध्ये जी मराठी शिकवलं जातं त्या शिकवण्याला मदत कशी करायची हे काम करतोय. आणि म्हणून आम्ही काय केलं आहे की महाराष्ट्रातले जे शिक्षण विभागातले तज्ज्ञ आहेत, जाणकार आहेत, त्यांच्याकडून अशी मराठीतल्या शाळांच्या मधली जी काही किंवा शाळांमध्ये अमेरिकेतल्या किंवा परदेशातल्या सगळ्या शाळांमध्ये, आता तिथे प्रमुख माध्यम इंग्रजीच असणार किंवा तिथलं स्थानिक भाषा असेल, पण जी काही मुलं एक मराठी विषय त्यांना ऐच्छिक म्हणून घेत असतो, तो शिकवण्यासाठी त्याच्यामध्ये कशी प्रगती करावी ह्यासाठी तज्ज्ञांकडून आम्ही काही मॉड्यूल्स करतोय. आणि ती तिकडे आम्ही पाठवणार. आणि आमच्या ह्याच्यानं आता हे सगळं ऑनलाईन शक्य आहे, तर ते माहीत करून दिल्यामुळे मराठी आणखी कशा पद्धतीने आपल्या मुलांना शिकवता येईल, त्याची गोडी कशी लावता येईल, हा सुद्धा एक कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. आमच्या मराठी भाषा विभागाने म्हणजे मी ही जबाबदारी घेतल्यापासून आम्ही एक ठरवलं की मराठी भाषा हा विषय महाराष्ट्रात तरी अनिवार्य असला पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा अनिवार्य म्हणतात. आम्ही काय केलं, आम्ही कायदाच केला. आमच्या असेंब्लीमध्ये हा कायदा करून टाकला. आणि आपली दक्षिणेकडची जी राज्य आहे त्यांच्या राज्यांमध्ये त्यांची भाषा सक्तीची, म्हणजे चांगला वैधानिक शब्द आहे अनिवार्य, पण ती सक्तीच आहे. मग आम्ही का नाही करायचं, म्हणजे ह्याच्यासाठी संकोच बाळगायचं काही कारण आहे. मग आता आमचे मुख्यमंत्री उद्धव साहेब आहेत, त्यामुळे आता संकोच वगैरे शब्द मागे पडले आणि आम्ही तो ठणठणीतपणे कायदा करून टाकला. आता कुठल्याही भाषेच्या माध्यमाची शाळा असेल महाराष्ट्रात तर किमान एक विषय हा मराठी शिकवावाच लागेल. टाळ केली तर शिक्षा आहे, दंड आहे. अगदी आमच्या शिक्षण विभागाने सुद्धा आता ते सरसावून पुढे आलेत. आणि जर कोणी कुठल्या शाळेनी कुठल्याही भाषेतली शाळा असो, हिंदी, इंग्रजी, कुठलीही भाषा, गुजराती, कुठलेही माध्यम असेल, ते कायद्याने त्याला मान्यता आहे. पण सगळे विषय शिकवताना एक विषय मुलांना मराठी शिकवलाच पाहिजे. टंगळमंगळ केली तर पहिल्या टप्प्यावरची शिक्षा आहे 1,00,000 रुपये दंड. आता आमच्या मराठी भाषा विभागाला पण स्फुरण आलंय आणि त्यांनी काल जाहीर केलं की आम्ही आता दंड वसुलीला सुरुवात करू. त्यामुळे आता सगळे जरा घोडे असे लाईनीत धावायला लागते.
तर हे सगळं आहे. आपण आणखी बरेच उपक्रम करतो आहेत, ते सगळे सांगत नाही मी इथे. वेळेची तशी अडचण बाळगायचे कारण नाही, कारण मराठी भाषेच्या बाबतीत भीती हा शब्द आपण तेव्हाच मागे टाकला. मी मगाशी माझे 2 सचिवांशी बोलत होतो, ते यांना लवकर आटपा म्हणून सांगायला नाही, तिकडे निरोप द्या, की मला जास्त थांबायचं आहे. कारण भाषेचा उद्योग जर टिकला तर मग उद्योगाची भाषा चालेल. हेच नाही राहिलं तर मग काय राहणार आहे? तेव्हा समृद्धी आणि सगळं हे पाहिजे, विकास सगळं पाहिजे, पण आपला जो आत्मा आहे, आपले जे काही जो आपला जिवंत असण्याचं जे काही कारण आहे ते म्हणजे आपली माय मराठी आहे. आणि ती जर दुर्लक्षित राहणार असेल तर मग बाकी सगळी प्रगती साधून करायचं आहे काय? आणि त्यामुळं याच्यासाठी कुठलीही कमतरता असणार नाही, वेळेची नाही आणि कुठल्याही सहाय्याची नाही. मी मदत शब्द वापरत नाही. मदत कसली? आपण एकमेकांना सहाय्य केलं पाहिजे. संतांनी सांगितलेलं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ मराठीच्या प्रगतीचा. आणि कशी आहे आपली मराठी? आज जगामध्ये ज्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषांमध्ये आपला क्रमांक 10वा आहे. म्हणजे जी लोकसंख्या मराठी भाषा वापरते त्या लोकसंख्येप्रमाणे आलं तर 10व्या क्रमांकावर आहोत. देशामध्ये दुसरा क्रमांक आपला आहे मराठीचा. आणि तरी सुद्धा तिला अभिजात भाषा हा दर्जा मिळत नाही, ही आपली सर्वांची खंत आहे. चालले, प्रयत्न चालू आहे, सगळे पुरावे दिले. त्यांनी जे काही केंद्र सरकारने निकष दिलेत ना ते सगळे निकष पूर्ण केले. त्यासाठी आपण चांगल्या मान्यवरांची समिती नेमली. त्या समितीने असा गलेलठ्ठ अहवाल तयार केला. 2 वेळा जाऊन दिल्लीमध्ये सादरीकरण केलं, प्रेझेंटेशन. आणि त्यानंतर ती जी काही भाषाविषयक समिती आहे त्यांनी मग हात जोडले आणि सांगितले तुम्ही सगळे पुरावे दिले, आता काहीही बाकी नाही. आता अभिजात भाषेचा दर्जा मराठी पूर्ण करते असं आम्ही मान्य करतो, असं लिंग्विस्टिक कमिटीने आमच्या तज्ज्ञांच्या समितीला सांगितलं. आणि म्हणाले आता आम्ही वरती ते पाठवतो, मग ज्यांना निर्णय घ्यायचा आहे त्यांनी तो घ्यावा. म्हणजे आता निर्णय आहे तो राजकीय. ठीक आहे. मग आमचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले तेव्हा जे काही महाराष्ट्राचे प्रलंबित प्रश्न होते, शिल्लक प्रश्न होते, व्यथा वेदना अडचणी समस्या, त्याच्याबरोबरीने हा एक विषय त्यांनी आग्रहाने मांडला की माझ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या. पंतप्रधानांना सांगितलं. बाकी पत्रव्यवहार चालले आहे, शिष्टमंडळ चालली आहे, सगळं चालूच आहे. बघू आता हे अभिजात भाषेचं प्रकरण काय आहे? सर्वसामान्य माणसांना पटकन काही लक्षात येत नाही. ते साधारणपणे 2000 वर्षापेक्षा जास्त ती जुनी भाषा असली पाहिजे असे पुरावे पाहिजे. त्यानंतर ती स्वतंत्र भाषा असली पाहिजे, कशातून आलेली, दुसऱ्या भाषेतून आली आहे असं असता कामा नये, असे काही निकष आहेत. त्या मराठी भाषेबद्दलचे असे पुरावे निघाले की नाणेघाट आहे जुन्नर जवळ, ठाणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर नाणेघाट, त्याच्यामध्ये सातवाहन काळातला शिलालेख सापडलाय आणि त्याच्यामध्ये मराठी वाक्य आहेत कोरलेली दगडांमध्ये. आता शिलालेखच आहे म्हणजे दगडावर कोरलेलं आहे, त्याला आणखी दुसरा पुरावा काय पाहिजे? त्या काळामध्ये म्हणजे सातवाहनाच्या काळामध्ये गाथा सप्तशती जो ग्रंथ लिहिलाय हा मराठीतला आद्य ग्रंथ आहे. महानुभाव पंथ आणि त्या काळातले जैन ऋषी मुनी ह्यांनी माध्यमाची भाषा म्हणून मराठी स्वीकारली, मराठीतून त्यांचं वाङ्मय तयार केलं. आणि इतके त्याचे आणखी चमत्कारिक पुरावे काही मिळाले. तमिळनाडूमध्ये त्या काळामध्ये काही बांधकामं चाललेली होती मोठमोठ्या वाड्यांची. ती बांधकामं करणारे मजूर हे महाराष्ट्रातून गेले होते. त्या बांधकामाचा जो काही इतिहास लिहिला गेला त्यावेळेच्या त्या आठवणी, त्याच्यात असा उल्लेख आहे की इथं काम करणारे मजूर मराठीत एकमेकांशी बोलतात. 2000 वर्षापूर्वीची नोंद. साधारण 1500 वर्षापूर्वी कर्नाटकामध्ये एका विद्यापीठात मराठी शिकवलं जात होतं.
एवढे सगळे पुरावे आहेत आणि तरीसुद्धा तमिळ, मल्याळम, कन्नड, तेलुगू ह्या सगळ्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळतो आणि मराठीला अजून थांबून राहावं लागतं. थांबून काय हरकत आहे. मग आम्ही असं ठरवलं की थांबून तरी काय करायचं, आपण आता हे लोकांमध्येच नेऊया. लोक चळवळ ही झाली पाहिजे. मग केंद्राचा मान्यतेचा शिक्का हा मागे पुढे होईल, पण लोकांच्या मनामध्ये जर माझी भाषा ही अभिजात आहे, ही मूळ भाषा आहे, इतकी प्राचीन आहे, ह्या प्राचीनत्वाचे सगळे पुरावे आहेत, हे लोकांच्या मनामध्ये असलं की बस आम्हाला मिळालं. आणखी काय पाहिजे. लोकमान्यता ही सगळ्यात श्रेष्ठ मान्यता आहे. म्हणून आता आपलं मराठी अखिल भारतीय साहित्य संमेलन आहे नाशिकला, 3 तारखेला सुरू होतं येत्या डिसेंबरच्या 3, 4, 5. त्याच्यामध्ये आम्ही अभिजात मराठी हा विषय घेऊन एक प्रदर्शन आणि एक लघुपट तिथे करतो आहोत आणि त्याच्यामध्ये हे सगळे पुरावे देऊन सर्वसामान्य मराठी माणसाला ही माझी भाषा ही अभिजात भाषा आहे ह्या चळवळीत सहभागी करून घेतो आहोत. ही सगळे जेव्हा 12 कोटी लोक एका मुखानं म्हणतील की होय आमची मराठी ही अभिजात आहे. बरं, ही जी अट आहे ना दुसऱ्या भाषेतून आली नाही पाहिजे. तर बऱ्याच जणांचा एक गोड गैरसमज आहे की मराठी ही संस्कृतोद्भव आहे, म्हणजे संस्कृतमधून आहे. आपल्यापैकी पण अनेक जण सहज अनवधानाने बोलून जातात. तसं नाही आहे. ती असली तर बरोबरीची आहे. काही पुरावे तर असे आहेत की संस्कृत होती की नाही मिळत नाही, त्याच्या आधीच्या काळात मराठी होती हे मात्र नक्की पुरावा आहे. म्हणून असली म्हणजे काय, कालिदासाचं जे मेघदूत आहे त्याच्यातले ज्या कविता आहेत त्या मराठीत आहेत. म्हणजे गद्य जे आहे संवाद ते संस्कृतमध्ये आणि पद्य आहे कवितांच्या ज्या ओळी आहेत ते मराठीत आहेत. भवभूतीच्या वाङ्मयात ते मराठीतलं काव्य आहे. म्हणजे असले तर ते बरोबरीचे आहे. म्हणजे ती संस्कृत ही मराठीची आई नाही, ती बहीण आहे. बहीण आहे. आणि हे सगळं अभिजात मराठीचं हे जी काही यात्रा आहे ही यात्रा आपण आता मोठ्या प्रमाणावर सुरू करतो आहोत. तुम्ही सुद्धा सर्व ही जी एवढी मोठी तुमच्याकडे ही मराठीची एक प्रकारे चळवळच सुरू आहे, त्याच्यामध्ये हे सुद्धा एक आंदोलन आपल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये एक ठराव तुम्ही नक्कीच करू शकता आणि अवश्य करावा की माझ्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच पाहिजे. आम्ही असं करू, तुमचे सगळे वेबसाईट आहेत, तुमचे ईमेल आहेत, व्हॉट्सॲप आहेत, आम्ही तुम्हाला त्याची सगळी जे काही माहिती आहे ती तुम्हाला देऊ. पण तुमची ती भूमिकासुद्धा तुमच्या सदस्यांना आधी तुम्हाला पटवून देता येईल आणि मग ह्या चळवळीचा भाग तुम्हाला होता येईल. त्यामुळे बाकी तर सगळं चाललेलंच आहे. तुमच्या ज्या काही 2-3 सूचना आहेत, मागण्या म्हणत नाही मी, त्या सूचना ह्या नक्कीच केल्या पाहिजे. एक म्हणजे ICSE, CBSE हे ज्या काही आंतरराष्ट्रीय बोर्ड आहेत शिक्षणाची, त्यांच्या शाळा असतात, त्याच्यामध्ये ऐच्छिक म्हणून मराठी विषय हा असला पाहिजे. याच्यासाठी माझा मराठी विभाग, महाराष्ट्र शासन हे भारत सरकारची जी बोर्ड आहे शिक्षणाची या सगळ्यांकडे आग्रह धरेल. इतर जर भाषांना तशी मान्यता मिळत असेल तर माझ्या मराठीला का मिळू नये, याच्यासाठी जे प्रयत्न आहेत ते आम्ही करू तिथे. त्यानंतर नॅशनल बुक ट्रस्टची जी प्रदर्शनं होतात त्याच्यामध्ये मराठी पुस्तकं आवर्जून ठेवली गेली पाहिजेत, हा सुद्धा प्रयत्न आम्ही करू, नक्कीच करू. बाकी जी काही मदत, देवाणघेवाण, सहकार्य जे काय असेल ते पुढे चालूच राहील आणि ही तुमची जी काही यात्रा आहे मराठीची ती खरोखरच थक्क करणारी आहे. आता एवढे सगळे काम आपण करतात, कुठलंच पैलू बाकी नाही. मला तर असं वाटतं की तुम्ही असा एखादा पैलू शोधून काढाल की त्याचं अनुकरण आम्हाला तिकडे करावं लागेल. मला तर आनंद होईल. मी त्याचं श्रेय तुम्हाला देईन, उल्लेख करून सांगेन की हे आम्ही आखाती देशातल्या मराठी माणसांकडून घेतलेलं आहे, त्यांच्याकडून शिकलो आणि इथे करतो. हे करण्यामध्ये कोणता कमीपणा नाही, उलट आनंद आणि अभिमान वाटेल.
तर शेवटी कसं आहे की आलो आहे उद्योगाच्या कार्यक्रमासाठी एक्सपो, आणि त्याची सुरुवातच मराठमोळ्या ढोल ताशांनी झाली. आणि दुसरा सुखद धक्का असा होता की ते ढोल ताशे तिकडून नाशिक पुण्याहून नाही आणले, इथलेच होते. तर मला सुद्धा तो एक म्हणजे आनंदाचा आणि सुखाचा धक्काच होता. तेव्हा इतकं जर ओरिजिनल मराठी पण इथे आहे, तर ते खरोखर जगातली जी सगळी मराठी मंडळं आहेत, आपण काय केलं पाहिजे, त्यांचे संबंध एक नेटवर्क हे जास्त आणखी मजबूत केलं पाहिजे. त्यात एकमेकांच्या कल्पना एकमेकांना जर मिळाल्या तर काय करावं, कसं करावं हे प्रश्नच पडणार नाही. ह्या तुमच्याच कल्पना आहेत आणि त्या सगळ्या एकमेकांशी वाटून घेता येतील आणि त्याप्रमाणे हे कार्य आपल्या मराठीचं हे असंच पुढे चालू राहील, मला विश्वास आहे. शेवटी काय ते कवी सुरेश भट बोलून गेलेलेच आहे की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, अवघ्या जगात माय मानतो मराठी. आणखी जगात आम्ही दुसरं कोणाला मानत नाही. आमची माय कोण असेल, आमची आई कोण असेल तर ती मराठी आहे. उद्योगाच्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर आज आता अनेक कंपन्यांशी आम्ही करार करतो आहोत की जे महाराष्ट्रामध्ये उद्योग स्थापन करतात. आणि त्याचबरोबरीनं निरनिराळे प्रयत्न चाललेले आहेत. महाराष्ट्राची समृद्धी, महाराष्ट्राचा विकास ह्याचा ध्यास माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने घेतलेला आहे. आणि तो ध्यास पूर्ण करायचा तर हे सगळे प्रयत्न केलेच पाहिजेत. पण हे करताना शेवटी आपलं जे अस्तित्व ज्याच्यामुळे आहे तो मराठी श्वास टिकला पाहिजे, हा विचार मागे पडणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाव्यात. म्हणजे 80% तर धोरण आपणच केलेलं आहे, पण त्याची अंमलबजावणी जर कुठे होत नसेल तर त्याही बाबतीत कडक धोरण घेण्याचं राज्य शासनाने ठरवलेलं आहे. तर म्हणजे आधी नोकऱ्या पण मिळवल्या पाहिजेत आणि नोकऱ्या देणारे तर तुम्ही तयार करतात. म्हणजे दोन्ही पाहिजेत आपल्याला. नोकऱ्या मागणारे तर आहेतच आहेत आणि नोकऱ्या देणारे पण पाहिजेत. आणि ते करण्यासाठी सर्व तऱ्हेचं शिक्षण, सर्व तऱ्हेचं कौशल्य शिक्षण हे देण्याचं आपला प्रयत्न चालू आहे. आणि मला खात्री आहे की तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला काही सांगावं किंवा तुम्हाला काही सूचना कराव्यात असं वाटत नाही. तर तुमच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही जे लोक येतो ते जाऊ शकतो. इतकं तुमचं काम हे विचारपूर्वक चाललेलं आहे. तेव्हा असंच या विचारांवर पावलं टाकत आपण राहत आहात, चालत आहात. आम्ही सुद्धा तुमच्या बरोबरीनंच ही पावलं टाकूया आणि परस्पर सहकार्यानं आपला हा माय मराठीचा भगवा झेंडा असाच डौलाने फडकत ठेवूया, एवढंच सांगतो आणि 4 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.